मुंबईतील सोफिटेल हॉटेलमध्ये मुख्यमंत्री फडणवीस आणि आदित्य ठाकरेंची वेगवेगळ्या कार्यक्रमांना हजेरी, मात्र दोघांची भेट अथवा कोणतीही चर्चा नाही, न्यूज 18 लोकमतच्या सूत्रांची माहिती। एका सीडीमुळे शिंदेंचं सरकार आलं, मागचं सत्तापालटही त्याच सीडीमुळे झालं। विजय वडेट्टीवारांच्या आरोपांमुळे राजकीय वर्तुळात खळबळ, तर शिंदेंनी बोलणं टाळलं। उद्धव ठाकरेंचा महाविकास आघाडीच्या भवितव्यावर सवाल, लोकसभेला कमावलं, विधानसभेला गमावलं, पुन्हा चूक करायची असेल तर एकत्र येण्यात अर्थ नाही, ठाकरेंचं वक्तव्य। कांदिवलीमधील सावित्री बारचं परमिट मंत्री योगेश कदमांच्या आईच्या नावाने, याच बारवर पोलिसांचा छापा। अनिल परबांचा आरोप, तर योगेश कदमांनी आरोप फेटाळले। राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा निर्णय भाजपच्या वरिष्ठांशी चर्चा करून घेणार, खासदार सुनील तटकरेंचं वक्तव्य। तर अजित पवारांच्या घड्याळाची वेळ भाजप ठरवणार का, शरद पवारांच्या पक्षाचा पलटवार। वैष्णवी हगवणे प्रकरणी विधिमंडळ समितीचा अहवाल सादर, सुपेकरांनाही सह आरोपी करण्याची आवश्यकता, तसंच तक्रार न घेणाऱ्या पोलिसांवरही कडक ताशेरे। सीबीएसईच्या पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराजांची केवळ 68 शब्दात माहिती। विधान परिषदेत सत्यजित तांबेंनी उपस्थित केला मुद्दा, केंद्र सरकारशी चर्चा करणार मंत्री पंकज भोयर यांचं आश्वासन। ओला, उबर कॅब आणि रिक्षा चालकांचा संप स्थगित, मंगळवारपर्यंत सरकारला वेळ, मागण्या मान्य झाल्या नाही तर बुधवारपासून पुन्हा बंदचा इशारा। रत्नागिरी शहरातील चौघांना आरेवारे इथल्या समुद्रात बुडून मृत्यू, समुद्रात पोहत असताना चौघांना लाटेचा अंदाज न आल्यानं मृत्यू। गळ्यात साप, डोक्यावर साप, बिहारच्या समस्तीपूरमध्ये लाखो जिवंत नाग घेऊन निघाली अनोखी नागपंचमी यात्रा, मोठ्यांसह लहानग्यांचाही उत्स्फूर्त सहभाग।